उठलेच नव्हते. मला झोपेतून डायरेक्ट उठले तेव्हा मला असं समजलं की माझ्या पप्पांची हत्या केलेली आहे. माझं बोलणंच नाही झालं. यात आमचा काय गुन्हा आहे? माझा काय दोष आहे की मी त्यांचा चेहरासुद्धा बघितला नाही. जेव्हापासून 21 तारखेपासून त्यांचा चेहराच बघितला नाही. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. त्यांना फाशी किंवा मोका, यात त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे. आणि त्यांना अजून ज्यांनी केलंय त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत आहेत. आणि काय गावकऱ्यांचं काय, ते सुटून आले तर लोक त्या रस्त्यावर जरा घाबरतील. त्यांनी एवढं हे केलेलं. आम्ही इथून गेलो तिथे फक्त कोण नव्हतं. तिथं त्या रस्त्यावर एकदम सुमसाम होता तो रस्ता तितकंच. आणि मग नंतर ते मला बाय करून ते निघाले तिथून. हो, कारण की इलेक्शनच्या आधी आम्हाला, माझ्या पप्पांना धमकी दिलेली आहे की तुझ्या दोन्ही पोरींना मारू आम्ही. इलेक्शनचा निकाल लागल्यापासून जेव्हा ते गेले ना, तेव्हापासून आमचं बोलणं नव्हतं झालं. कारण की ते तिरुपतीला गेले आणि ज्या दिवशी आले त्या दिवशी पण ते बाहेरच लोकांशी भेट घेत होते. आणि ज्या दिवशी झालं त्या दिवशी ही गेली. मी उठलेच नव्हते. मला झोपेतून डायरेक्ट उठले तेव्हा मला असं समजलं की माझ्या पप्पांची हत्या केलेली आहे. माझं बोलणंच नाही झालं. यात आमचा काय गुन्हा आहे? त्यांचं काय दोष आहे? त्यांनी समाजकारण केलं. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण, आमच्यासोबत तर कमीच, लोकांसोबतच जास्त, समाजातच जास्त ते राहिले. त्यात त्यांचा काय गुन्हा होता? त्यांनी समाजाची सेवा केली. माझ्या पप्पाने इथं आणलेलं तेव्हा पण आमचं त्यांना चेहरा नाही दाखवला. आमचं त्यांना इतकं त्यांना निर्गुणपणे मारण्यात आलं होतं. पण हे का, त्यांनी चुकी केलेली का काय, तर त्यांना इतकं म्हणजे मारण्यात आलेलं. माझा काय दोष आहे की मी त्यांचा चेहरासुद्धा बघितला नाही. जेव्हापासून 21 तारखेपासून त्यांचा चेहराच बघितला नाही. त्यांना आणलं तेव्हा पण त्यांना कापडातच हे केलं. तर शेवटचा चेहरासुद्धा बघून नाही दिला आम्हाला. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. त्यांना फाशी किंवा मोका, यात त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे. आणि त्यांना अजून ज्यांनी केलंय त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत आहेत. आणि काय गावकऱ्यांचं काय, ते सुटून आले तर लोक त्या रस्त्यावर जरा घाबरतील. त्यांनी एवढं हे केलेलं. आणि पोलीस सुद्धा त्यांनाच प्रोटेक्शन देत आहेत. की गावकऱ्यांचं काय. पोलिसांकडून आपण जाणार आहे का काही मागणी करायला? आमची एकच मागणी आहे का त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तर नाही तर मोका लागला पाहिजे. हो, मी सांगितलेलं आहे त्यांना का जे 5 जण दिसत आहेत फुटेजमध्ये त्याच्यातले 3 जणच मेन आहेत. अजून 2 जण ते कुठं आहेत, कोण आहेत? त्यांनी रुमाल बांधलेलं होतं. पण त्याच्यात विनय चव्हाण हा ओळखला जातोय मला, मी बघतोय तर. पण त्याला अजून अटक नाही केला. अजून तो फिरतोय बाहेर. तो कुठला आहे? तो याच गावातला आहे आणि त्या फुटेजमध्ये दिसून येतोय नंतर शेवटला पलतानी. तरी अजून त्याला अटक नाही केलंय. 5वा जो व्यक्ती आहे तो ओळखला नाहीये आम्ही. ते मला फक्त बोलले तुला काय पाहिजे काय नको. आणि ते फक्त तिथून आम्ही इथून गेलो तिथे फक्त कोण नव्हतं. तिथं त्या रस्त्यावर एकदम सुमसाम होता तो रस्ता तितकंच. आणि मग नंतर ते मला बाय करून ते निघाले तिथून. जेव्हा तुम्ही इथून गेले तेव्हा ती जी गाडी होती, काळी गाडी क्रेटा, ती कुठे रस्त्यात तुम्हाला दिसली? नाही, ती कुठे गाडी आम्हाला दिसली नाही रस्त्यात. तुमच्या हत्येनंतर आज आठवडाभर झाला आहे. आरोपी काही अटक आहेत, काही आरोपी फरार आहेत. काय सरकारकडे तुझी मागणी असेल अशा पद्धतीने पप्पांची हत्या करण्यात? माझ्या पप्पांचा गुन्हा काय होता की त्यांना एवढ्या निर्गुणपणे मारलंय? त्यांचा गुन्हा काय होता? त्यांनी समाजसेवा केली, हाच त्यांचा गुन्हा होता का? त्यांना फाशी झालीच पाहिजे. नाहीतर रस्त्यावर जाताना कोण 100 वेळा विचार करतील लोक. अशी मर्डर वगैरे होते. माझी फक्त एवढीच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. आता जे पोलिसांनी पकडले आतापर्यंत, तर याच्यापेक्षा जास्ती लोक असू शकतात काय अंदाज आहे? अंदाज. आणि जे अजून 2 मोठे नेते आहेत राष्ट्रवादीचे, ते अद्याप अटक नाही आहे. हो, कारण की इलेक्शनच्या आधी आम्हाला, माझ्या पप्पांना धमकी दिलेली आहे की तुझ्या दोन्ही पोरींना मारू आम्ही. आणि इलेक्शन झाल्यावर तुला दाखवतो. सारिका चव्हाण, तिला अजून अटक नाही आहे. आणि तिच्या पोरांनी अशी धमकी दिली की
तुला 21 तारखेनंतर दाखवतो काय ते. कोण आहे ही सारिका चव्हाण, म्हणजे कशा संदर्भात तिचं वक्तव्य आहे? ती आमच्या शेजारीच राहते, चांगले संबंध होते आमचे, पण त्यांची ती नातेवाईक म्हणून ती इलेक्शन मुलं आता ती बोलली असेल. इलेक्शनच्या दरम्यान काही लोकांनी धमकी दिली, काही हत्यारं आणली, असा स्वतः तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं. त्याबद्दल कधी पप्पांनी सांगितलेलं की अशा पद्धतीचं वातावरण आहे, मग पोलीस स्टेशनला तुम्ही गेला, पोलिसांनी तेव्हा सहकार्य केलं काय? नाही केलं, कधीच सहकार्य केले नाही, कारण की ते पोलीस सगळे त्यांच्याच बाजूने होते.